काल कातर खटाव येथे मैदान झालं. आदतचं मैदान झालं. परवा दिवशी ओपनचं मैदान होतं आणि त्या मैदानात चांगले टॉपचे बैल पळायला एवढे नव्हतेच, पण एक टॉपची गाडी त्या मैदानात पळायला होती. नक्की कोणती गाडी? तीच गाडी जी गाडी कोण मारू पण शकत नव्हतं, कारण ती बैल जाईल त्या मैदानात एक नंबर तरी करणार, नाहीतर गुलाल तरी करणार. असंभव होतं त्या गाडीला मारणे, म्हणजे गाडीला पराभूत करणे. परंतु खेळ आहे, खेळात काही घडू शकतं. लखन आणि कंदूरचा राजा, छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि मथुरा फार्म उर्मिलाताई गायकवाड यांचा राजा कंदूरचा. नक्कीच चांगलं समीकरण जुळलेलं काल लखनचं आणि राजाचं. गाडी गट सेमी फरकानच होता आणि 100% ती एक नंबरचा मानकरी तेच होते, कारण सगळ्यांना माहिती होतं गाडी लय पळणार आहे, लय स्पीड आहे गाडीला. कारण ज्यावेळेस बैल टॉपची येतात पायऱ्यात चांगली, त्यावेळेस गाडीला रोखणं कठीण असतं. परंतु कधी कोणाला कमी समजायचं नसतं. नक्की तसंच झालं असेल त्या मैदानात काल. पुसेगावकरांचा घरचा साज तुम्ही बघितलंय. विजय मेडिकल पुसेगाव यांची बैल टॉपच्या मैदानात कायम गुलालामध्ये असतात, तुम्ही बघताय. कारण जसं बैलगाडा क्षेत्र चालू झालेलं आहे तेव्हापासून त्यांची बैल पळतायत विजय मेडिकल पुसेगाव यांची, आणि लय खूप बैल होऊन गेली त्यांची. खूप हिंद केसरीचा मान मिळवून दिला त्यांना. आणि काल एक गाडी पळाली आदतमध्ये, नंद्या चंद्याची गाडी, डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पळाली. खूप खूप शुभेच्छा मी देतो त्या बैलांना, कारण त्यांनी एवढी मोठी गाडी मारली. त्या गाडीची कुणी कल्पना पण करू शकत नव्हतं. नंद्या चंद्या काल गट चांगला काढला, सुरेख काढला, छान काढला. सगळ्यांनी डोळ्याचं पारणं फेडेल असा गट काढला. सेमीला पण चांगली स्पीड लागलेलं गाडीला. नंद्या चंद्या, नंद्या एक जुना बैल आहे बरं का त्यांचा, तरी पळतोय. आणि फायनल असं वाटलं, आणि पब्लिकने गाडी होती बरं का, लखनची आणि राजाची कंदूरच्या. आणि पब्लिकला एवढं गाडी जरी पब्लिकला जरी होती, तिथं पब्लिक एवढं नव्हतं त्या फाटीला. आणि त्याच्यात एक 2 फाटी शेजारीच नंद्या चंद्याची गाडी होती. गाडी खालनं सुटली तेव्हा गाडी पुढे होती, पण असा बेकार ओव्हरटॅक केला नंद्या चंद्यानं की संबंध महाराष्ट्रानं बघितला. कधीच कुणाला कमी समजायचं नाही बैलगाडा क्षेत्रात. ज्याच्यात धमक असते तो कसाही पळतो, आणि ड्रायव्हर पण चालाकच लागतो. कारण किशोर ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लखनच्या आणि राजाच्या गाडी होते ते होते. खूप चालाक ड्रायव्हर आहेत ते. संबंध महाराष्ट्र त्यांना माहिती आहे, बघतोय, कारण गुलालातच असतात कायम ते. आणि लखनच्या गाडीशिवाय ते दुसऱ्या गाडीवर बसतात, परंतु लखनच्या गाडीवरती कायम असतात. त्या घरचाच साज आहे त्यांचा, लखन त्यांचाच बैल आहे. नक्कीच. परंतु गाडी खरंच सुरेख पळाली काल नांद्या चंद्याचे. वारंवार कौतुक करतोय मी, कारण बैल उजेडत आली पाहिजेत. खरंच मी सांगतोय, जे टॉपची बैल आहेत, राहुल दादांनी खूप चांगले वाक्य बोललं त्या दिवशी मैदानामध्ये सिद्धेश्वर कोरोलीच्या, की ते एका शब्दासाठी मथुरला घेऊन आलेले. मथुर कधी आजपर्यंत आदतमध्ये पळाला नव्हता आणि पळणार नाही इथून पुढे. त्यांनी सांगितले ते शेवटचं मैदान असेल मथुरचं, कारण त्यांना आपल्या भागातील बैल उजेडत आणायचे, ती नवे चेहरे उजेडत आणायचे त्यांना. नक्कीच किती दिलदार मनाचा माणूस बघा. कारण लखनच्या मालकाने एक विनंती, कारण लखनला एक टॉपच्या मैदानात पळवा, कारण आदतमध्ये बारक्यांच्या चिलीपिलीमध्ये तो एक टॉपचा बैल पळतोय म्हटल्यानंतर तो एक नंबर करणार, सहजच करणार. नक्कीच खूप वाईट वाटते, कारण की तुम्ही बघितलं की लखनला रोखणं एवढं सोपं नव्हतं, तरी रोखलं लखनला. नक्की चिलीपिलीच्या जेवढे टॉपचे बैल आहेत आपले, तेवढ्याने एक विनंती करतो मी, चिलीपिलीच्या मैदानामध्ये, आदतच्या मैदानामध्ये आपली मोठी नौका बैल आणू. नवीन चेहरे उजेडत येऊ द्या, सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या नवीन चेहरे. कसं होतंय, टॉपची बैल असली
की त्यांचं काय चालत नाही तिथं. चालतं एखाद्या वेळेस चालतं नक्कीच. असो, आता महाशिरतचं मैदान येते. जवळजवळ सगळ्या बैलांचे पैरे फिक्स झालेले आहेत 11 तारखेच्या मैदानातील. आणि कुणाला जर पैरे माहीत नसतील तर आपला एक व्हिडिओ काल सोडलाय, तिथे बघा. टॉपचे पैरे 10 सांगले तर पण 13 तिथं पैरे मी दिलेत. नक्कीच 11 तारखेच्या महाशिरसच्या मैदानात बकासूरचा पैरा आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये सांगितलंच नाही. उगीच कसं आहे, बकासूरचा पैरा आपल्याला माहीत नसतो, काहीतरी वेगळंच सांगणार, परत लोक कमेंट्समध्ये काहीतरी बोलणार आपल्याला. त्याच्यापेक्षा बकासूरचा पैरा आपल्याला माहीत नाही आहे, आणि वेगाचा शेवट सर्जा सुद्धाचा पैरा माहीत नाही, आणि गर्निकीचा राजाचा सुद्धा पैरा माहीत नाही आहे. त्याच्यामुळे मी त्यांची नावं नाहीत घेतली काल, कारण की पैराच माहीत नाही तर काय सांगू, उगीच काय बी सांगून शिव्या खाऊ का तुमच्या. परंतु खूप साऱ्या शुभेच्छा देतो बकासूरला, की चांगल्या पैऱ्यात यावं बकासूरनं आपल्या, आणि गुलाल घेऊन द्यावं. संतोष मामा, मोहिल शेठ तुम्हाला आणि बकासूर प्रेमींना धन्यवाद.